बघूयात पुढची बातमी। राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी असा वाद पुन्हा एकदा सुरू झालाय। पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांची काही वेळापूर्वी बैठक झाली आहे। ही बैठक सुरू असताना सूरज चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती काही गंभीर आरोप केले। अजित पवार यांच्या अपघाताच्या नंतर राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांना लक्ष करणाऱ्या रोहित पवार यांना आता राष्ट्रवादीकडूनच इशारा देण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी रोहित पवार यांनी एजन्सीला 5 कोटी रुपये दिले असा गंभीर आरोप सूरज चव्हाण यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न असून त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष देण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे। राष्ट्रवादीला बदनाम केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा देखील सूरज चव्हाण यांनी दिला आहे। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या। आज तुमचे मोहोळचे आमदार कुठल्या पक्षाच्या नेत्याचं बॅनर लावून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे तुम्ही पाहावं। सोलापूर जिल्ह्यामधले तुमचे आमदार तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतायत हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं। आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या पक्षात जर कोणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय। ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। सूरज चव्हाण यांनी हे आरोप केले, त्यावरती आता सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले आपण बघूया। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये जो प्रसंग आमच्यावरती आलाय ज्याच्यातून आम्ही सगळेजण खूप हळवेही आहोत, आमच्या मनामधल्या त्या संवेदना सुद्धा आजही जागृत आहेत। माझं तर दादांचं गेले 35 वर्षाचं जीवाभावाचं नातं आणि त्याच्यामुळेच अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे। अनेक वेळेला आम्ही वेगवेगळ्या विषयाच्या वरती बोललेलं सुद्धा आहोत आणि त्याच्यामुळे दादांच्या स्वप्नाचा पक्ष पुढे ताकदीने नेणं सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली हे आम्हा सर्वांचं काम आहे, ते आम्ही नेत्यांनी त्या ठिकाणी करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।